आता साहेब सुद्धा उपस्थित राहणार ना, ते पुण्याला असल्यामुळे त्यांनी मनापासून आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे. सुप्रियाताईंनी दिल्या, जयंत पाटील साहेबांनी दिल्या, सगळ्या नेत्यांनी दिलेल्या आहे. आज व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्त औचित्य साधून आपण यशवंत विचाराला पुढे नेण्याचा विचार करत असताना यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या या भावनादेवरती या 12 मार्चच्या असलेल्या या शुभदिनी याच विचाराचा वारसा घेऊन आमचे सर्व लढवय्ये अशा प्रकारचे शिलेदार चव्हाण साहेबांचा आणि शरद पवार साहेबांचा विचार घेऊन पुढे जाणार आहे. आणि यशवंतराव चव्हाणांचा ही संकल्पना होती, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला प्राधान्य दिलं आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा या सत्तेमध्ये सहभागी करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्या चव्हाण साहेबांच्या विचार त्या ठिकाणी आम्ही बाकी भाषणं ठेवलेली नाही, वक्ते म्हणून आम्ही पवार साहेबांना बोलवलेलं आहे. ते पवार साहेबांचे आपल्याला चव्हाण साहेबांचे विचार ते सांगतील. आपल्यातला एखादा कोणी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य एखादा आणि महिला भगिनीमधला आणि पुरुषमधला, ह्या दोघांनी जरी मनोगत थोडं व्यक्त केलं मग लगेच आपण कार्यक्रमाला सुरू करतो. व्यासपीठावर सगळे मुंबईचे अध्यक्ष आहेत, रवींद्र पवार आहेत, अशोक पवार आहेत, दुर्गातेजी आहेत, सगळ्यांचं नाव घेतो, शोएब वगैरे सगळे उपस्थित बंधू भगिनी. तर म्हणलं आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. गेले अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण निवडणूक ह्या सातत्याने झाल्या. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे आपण सन्मानाचा आणि सत्काराचा कार्यक्रम घेतला होता. आज चव्हाण साहेबांच्या असलेल्या जयंतीच्या निमित्ताने एक पंचायत राजची संकल्पना ज्यांनी उभी केली त्या असलेल्या चव्हाण साहेबांच्या विचाराची धुरा समोर आदरणीय पवार साहेब आजही त्यांचे मानसपुत्र म्हणून महाराष्ट्रात देशात राजकारण करतायत, समाजकारण करतायत. म्हणून त्या महिन्याचा औचित्य साधून आज तुमचा सन्मान सोहळा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मी एवढंच सांगेन की आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढलो. सध्याच्या निवडणुका राजकारणातल्या बघितल्या, कालचं सातारचं उदाहरण दिल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढ्या ताकदीने निवडून आला त्याबद्दल हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो. सत्ता आणि संपत्ती हे नवीन समीकरण या महाराष्ट्रामध्ये आणि देशाला पाहायला मिळतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायचीच हा एका विचाराने पाछाडलेला पक्ष सामदाम दंडभेद वापरतो आणि तशा प्रकारे सर्व निवडणुका जिंकण्याच्या बाबतीमध्ये मनसुबे कधी पोलीस यंत्रणेचा वापर, कधी सत्तेचा वापर आणि पैशाचा वापर. म्हणजे आता मतं मिळवण्यासाठी कामाच्या ऐवजी पैसाच महत्वाचा असं सिद्ध हे नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. मला कल्पना आहे की आमच्याकडून तेवढी रसद पोचली नाही याची पण मी या ठिकाणी जाहीर कबुली करतो. तर आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत नेते, पदाधिकारी आणि पक्ष आणि महाराष्ट्राचं हित जपलं. कधी त्यांनी त्याचा स्वार्थ बघितला नाही. आताच्या काळामध्ये काही पक्ष आर्थिक सुबत्ता बघतात, नंतर जनता बघतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा
आपण एक लढाई लिहिली आहे. तुमचं कौतुक एवढ्यासाठी आहे, आपण 10 नगराध्यक्ष निवडून आणले. लोकांमध्ये तुमचं असलेलं वलय, तुमच्या राजकीय नेतृत्वाचं वलय, तुमचे तिथले आमदार खासदार लोकप्रतिनिधी जे काय असतील त्यांचं वलय, तुमचं इतक्या वर्षाचं कार्य, यामधून निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळालं. आज तळागाळातील लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विकासाचा अधिकार विकेंद्रित करण्यासाठी माननीय चव्हाण साहेबांनी आपल्याला ही व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे. याचा विसर आपल्याला येणाऱ्या काळात पडता कामा नये. किंबहुना मी एवढंच म्हणेन, आपण आपल्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांशी संपर्क करावा. एक वेगळ्या प्रकारची अनुकूल परिस्थिती भविष्य काळामध्ये आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. काळ तसाच राहत नसतो, काळ बदलत असतो. आपण जर बघितलं तर जगाच्या महासत्तेमध्ये असलेल्या महासत्ताच्या असलेल्या लोकांच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा लोकांची रस्ता उतरलेली आहे. हुकुमशाही, आर्थिक सुबत्ता आणि बळाचा वापर हे फार काळ टिकत नसतो. आणि अशा वेळेला या सर्व संघर्षातून आपण उभा राहतो. आम्ही पवार साहेबांना बघतो आणि अभिमानाने सांगेल, पवार साहेब त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांची ऊर्जा एवढी आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे पवार साहेब आजारी होते आणि त्यांनी त्यातून तुमच्या सर्वांच्या पाठबळावर ते परत जोरमाने कार्यरत राहिलेले आहेत. परवा मी ज्यावेळेला त्यांना भेटलो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पक्ष बांधायचा आहे, सामान्य कार्यकर्ता आणि आपल्या निवडून आलेल्या सदस्यांच्या ताकदीवर बांधायचा आहे. इतिहास करू, महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा परत फिरणार आहे आणि परत यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र उभं करायचा, अशा प्रकारची जिद्द आपल्या नेत्यांना पाहिल्यानंतर म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे. मी नुकताच अध्यक्षपदाची धुरा पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर दिलेली आहे. मी तुमच्यासारखा कार्यकर्ता म्हणून काम करतो, लढणार आहे. अन्याय झाला तर आवाज दिला तर मी तिथं उभा राहणारा पण आहे. मी अतिशक्ती म्हणत नाही, पण एका दोन देणारा पण आहे. फक्त तुम्हाला मी मुक्त आहे एवढ्यासाठी करतो, ही लढाई आहे. ही लढाई तुमची आमची आहे, पवार साहेबांच्या विचाराची आहे. एवढं सगळं साम्राज्य तुमच्या समोरच्याने उभं केल्यानंतर सुद्धा लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. हा तुमचा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला परत उभा करायचा असेल, उद्याच्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण एकत्र यायचं आहे. त्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी काम करावं. एवढ्यासाठी आपल्याला सन्मानित आम्ही करतो. हा पक्ष पवार साहेबांचा आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जे काय सध्याचं राजकारण आम्ही बघतोय, या राजकारणामध्ये जर आपण बघितलं तर कोणता पक्ष स्थिर होईल याची आता साक्षरता येते. मित्र पक्षाला सुद्धा खिंडीत गाठायचा प्रयत्न भाजप करताय. आपल्याबरोबर रोज चर्चा होत आहे. आता नवीन चर्चा परत सुरू झाली आणि त्या दिवशी सांगितलं की अजितदादांचा विचार होता. पवार साहेबांच्याकडे ज्यावेळेला ही चर्चा झाली तेव्हा त्यांचा दूरदृष्टीपणाचा अभ्यास होता, जो आज प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यावेळेला आपण काय एकत्र यावं हे दादांच्या मृत्यूनंतर आत्ताची परिस्थिती बघितल्यानंतर खरं गांभीर्याने घ्यावं लागतं. की त्यांनी इच्छा एवढ्यासाठी व्यक्त केली होती, जर आम्ही एकच संगतीने राहिलो तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो सर्वांना घेऊन असलेला फुगवटा आहे तो फुटल्याशिवाय राहणार नाही. कालच्या झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राचं एक उदाहरण देतो. पुन्हा असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अपवाद सोडला म्हणजे मोहिते पाटील लढले सगळेजण. साताऱ्यापेक्षा या निवडणुकीला सोलापूरने आमदार खासदार देण्याचा इतिहास केला. काही जिल्हे टार्गेट करायचं अशा प्रकारचं लक्ष असतं आणि हे करत असताना मी अभिमानाने सांगेन, कूटनीतीचं राजकारण जर झालं नसतं पवार साहेब,
हा पश्चिम महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा जिल्हा आहे हे सिद्ध झाला. तशा प्रकारचं मराठवाड्यामध्ये विदर्भ असेल सगळीकडे आपण ताकदीने लढलेलो आहोत. निकाल अपेक्षित लागला नाही. जर सत्याची लढाई लोकशाहीतून निवडणूक झाली असती तर मी आत्मविश्वासाने सांगतो की याहीपेक्षा वेगळा निकाल महाराष्ट्राला पाहायला मिळाला असता. परंतु सत्य मिळवायची या हेतूने सर्व मी साताऱ्यामध्ये 37 आपले सदस्य आले होते. तुम्ही तर बघितलं असेल की आपले सदस्य खोट्या कंप्लेंटमध्ये घालून मतदानापासून वंचित ठेवायचं असलं राजकारण लोकशाहीमध्ये आपण कधी पाहिलं नव्हतं. आणि आज तुमचा सन्मान करत असताना आपले काही पत्ते आहे संधी मिळाली आहे कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवा. अशी सिद्ध करून दाखवा की आमचे एक महिला भगिनी सदस्य सुद्धा उभी राहते. खरंच सांगतो त्या दिवशी अशोकराव जिल्हा परिषदेच्या त्याच्यामध्ये आपल्याकडे जास्त निवडून आलेल्या सदस्य महिला होत्या आणि सभागृहामध्ये गोंधळ घालत होते. सातारकर आपल्या महिला सदस्य एवढ्या आक्रमक होत्या की त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा माघार घ्यावी लागली आणि बाहेर आल्यानंतर त्याच तडपतेने अश्रू तर गाळले परंतु त्या तडपतेने ते बोलत होत्या ना. हा महिला भगिनींच्या असलेल्या ताकदीचा आविष्कार हा प्रशासनाला तिथे पाहायला मिळाला. आमच्या महिला भगिनी सदस्य जास्त आहेत. आमचे निवडून आलेले सदस्य आहेत. 1 असो 10 असो पण एकटा माणूस आणि 10 माणूस सुद्धा सभागृहात काय करून दाखवतो हे दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. ती करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करायचा. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या नंतर ज्या काही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत विलिनीकरण होणार का मग काय होणार का. माझं म्हणणं आहे की आता आपण पक्षाच्या माध्यमातून जोरात कामाला सुरुवात करायचा हात आपला अजेंडा आहे आणि हा अजेंडा घेऊन पुढे चालूया. आपल्या पक्षाच्या मागे एक मोठं वलय आहे ते शरद पवार. आजही आमचा राजा इथं आहे तर महाराष्ट्राच्या विरोधकांना जास्त आहे. राज्यसभेला सुद्धा बिनविरोध जाण्याचा इतिहास शरद पवार करू शकतात. तो माझी विनंती आहे अगदी नम्रतेने आपण सगळेजण सांगितलेने लढलो ना तर पुढचा नेतृत्व पुढचा महाराष्ट्र हा 100% आपला असेल. आपण तो इतिहास घडवायचा या जिद्दीतून पाया मजबूत असला पाहिजे. तो पाया मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. मी अध्यक्ष असेल किंवा आमचे सगळे नेते मंडळी असेल आम्ही सभागृहामध्ये असो किंवा सभागृहाच्या बाहेर असो तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील ते जरी आमच्या राज्यस्तरावरच्या प्रश्नावर जरी तुम्ही पाठवले तरी तिथे जातीने लक्ष देण्याची जबाबदारी आमची असेल. 100% जातीने आम्ही लक्ष देऊ. मंत्रालयातलं काम असेल तिथं आणि कुठे काय होत असेल तिथं न्याय मिळत नसेल कधी साथ घाला. आम्ही सीओकडे असेल कलेक्टरकडे असेल कुठे असेल तिथं आम्ही 100% तुमचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. सत्तेत असलं म्हणजेच काम होतं असं नाहीये. सत्तेत नसल्यानंतर सुद्धा काम करून देण्याची भीती ही विरोधकांना आणि सत्तेमधल्या अधिकाऱ्यांना असलं पाहिजे. एवढं कर्तृत्वान करण्याचा प्रयत्न आपण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. उद्याचा इतिहास तुमच्या ताकदीवर आम्हाला महाराष्ट्रात घडवायचा आहे. जो शरद पवारांच्या नेतृत्वाने घडवायचा आहे. पोषक वातावरण आहे. ज्या वेळेला पेरणी करायला वातावरण पोषक असतो तेव्हा इतिहास घडवायचा असतो आणि पाया तुम्ही आहात. उद्याचे आमदार खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. सांगितलेले काम करू आणि हे करत असताना मी आज पक्षाचे सरचिटणीस इथं आहे. फार वेळ घेणार नाही पण तुम्ही ज्या ज्या वेळेला मला जिल्ह्यामध्ये मी आता दौरे देणार आहे पूर्ण राज्य आपण पिंजून काढणार आहोत. साहेब सुद्धा स्वतः दौरे देणार आहे. सुप्रियाताई स्वरूप येणार आहेत. जयंत पाटील येतील. नवीन पदाधिकारी आम्ही आता सगळे नियुक्त करतोय. सगळे कामाला लागणार आहोत आणि मी हे करत असताना ज्यावेळेला आम्ही येऊ त्यावेळेला आमचे हे सदस्य सुद्धा त्या बैठकीत त्या जिल्ह्याच्या अधिकारामध्ये त्यांना हा मिळाला पाहिजे हा निर्णय सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीने 100% घेणार आहोत आणि तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय करून एक नवा अध्याय नवीन इतिहास घडवायची हीच भूमिका घेऊन आपण कामाला लागणार आहोत. त्यामुळे उद्यापासून मी 5 जिल्ह्यात 3-4 दिवस
जिल्हास्तरीय बैठका घेतोय. त्यानंतर सुप्रियाताई आम्ही 6, 7, 8 ला पूर्ण महाराष्ट्राच्या असलेल्या कमिट्या आम्ही या ठिकाणी त्यांच्या बैठका घेतोय आणि मग महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे करणार आहोत एक वेगळ्या प्रकारचा. आणि आज तुम्हाला सांगतो, रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय तुमचं यश मिळत नाही. सध्या जगामध्ये युद्धाचं साम्राज्य आहे, एवढं सावट आहे, तरी सुद्धा सरकार म्हणत आहे की सर अलविदा, आम्ही आता प्रोग्राम देऊ. हे प्रोग्राम देत असताना आता आंदोलनं करणं गरजेचे आहे. दुष्काळ पडेल, शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहावं. कालच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना काही दिलं नाही ही चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आता सामान्य लोकांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करणं ही माझ्या पक्षाची ओळख असली पाहिजे. आणि म्हणून मिळालेल्या पदाला फार मोठा बहुमान असतो. त्या पदाला बहुमान मिळत असताना पक्षाची चौकट, पक्षाचे विचार घेऊन तर पुढे जाऊच, पण सामान्य लोकांसाठी माझा असलेला सदस्य लढतो हा महाराष्ट्रामध्ये इतिहास दाखवण्याचा प्रयत्न आपण करावा, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि अध्यक्ष म्हणून शब्द देतो, ज्या वेळेला माझ्या एकाही सदस्याला कुठली अडचण असेल, कधी साथ घाला, पक्ष तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहावेल हा शब्द तुम्हाला अध्यक्ष म्हणून देतो. हा वेळ न बघता तुमचं स्वागत करतो. आणि एक नवीन इतिहास आजच्या चव्हाण साहेबांच्या या दिवसाच्या निमित्ताचं औचित्य सांगून, जयंतीचं औचित्य साधून यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया, शरद पवारांचे विचार घेऊन चालूया. उद्याचा महाराष्ट्र आपला आहे. उद्याचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. एकदा जातीवाद्यांना दाखवून देऊ आणि ती सुरुवात तुमच्यापासून आज घडो, म्हणून तुमचा आज आम्ही सन्मानित करणार आहोत. सत्कार होईल. सत्कार घेऊन एक वेगळ्या प्रकारची प्रेमाची भावना घेऊन आपण आम्हाला लावूया. आम्हाला आत्मविश्वास असेल, एक दिवस असा यावा, हे सदस्य माझे फार ऍक्टिव्ह आहे, हे सदस्य माझ्यासाठी आपल्या पक्षासाठी लढतायत आणि त्यांचा सन्मान पवार साहेबांच्या हस्ते करण्याचा योग मला यावा. एवढं काम, चांगल्या प्रकारचं काम तुम्ही करून दाखवा, एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि मला तुम्ही विश्वास देऊन साथ द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. आणि सर्वांना सांगतो, प्रत्येक कार्यक्रमाचे तुम्हाला पण पत्र येतील, त्यावेळी ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह राहिल्याशिवाय दिसत नाही. हल्ली सोशल मीडिया जोरात आहे, त्यामुळे सोशल मीडियामध्ये पण तुम्ही ऍक्टिव्ह राहा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.